बातमी येते पुण्यामधनं। सर्वोच्च न्यायालयाने रेश्मा भोसले यांची याचिका फेटाळलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाने आता कायम ठेवलाय। त्यामुळे रेश्मा भोसले यांना आता या निवडणुकीत महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष लढावं लागणार आहे। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय नेमका निर्णय झालेला आहे आता? अश्विन, खरं तर या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रेश्मा भोसले यांची उमेदवारी हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलेला आहे। पुण्यामध्ये रेश्मा भोसले यांची उमेदवारी आधी निवडणूक अधिकाऱ्यांनी कायम ठेवली होती, मात्र त्यांना भाजप चिन्ह दिलेलं नव्हतं, कारण की ऐनवेळी भाजपच्या बी फॉर्म वरती त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्यानंतर पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे एक स्वतःच्या अखत्यारीमध्ये एक पत्रच जोडलं आणि ते निवडणूक आयोगाकडे पाठवलं। निवडणूक आयोगाने त्यामुळे आज रेश्मा भोसलेंना भाजपच्या अधिकृत उमेदवार मानला आणि भाजपचं कमळ हे चिन्ह देण्याचं जाहीर केलं। या विरोधात रेश्मा भोसलेंच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दत्ता भैरव यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यावरती निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने